शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही सातत्यानं 23 जागा लढत आलो महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माहिती. आता कोणी काही म्हणत असलं तरी सत्य आहे. अनेक वर्षाचं, 30-35 वर्षाचं ते सत्य तुम्ही नाकारू शकत नाही की शिवसेनेनं 18 जागा लोकसभेच्या 2019ला जिंकल्या होत्या. जिंकून आलेली व्यक्ती जरी पक्षांतर केलं असलं तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्याने आम्हाला लाखोंच्या संख्येनं मतदान केलेलं आहे तो एखाद्या गटात सामील होत नाही. ते मतदान शिवसेनेचं असतं. त्याच्यामुळे 18 जागा तर आमच्या पक्क्या आहेत ज्या आम्ही जिंकलो. संभाजीनगरची आमची जागा चंद्रकांत खैरे तिथे मागच्या वेळेला लढले आणि फार थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला. तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाण्याच्या जागा आहेत. बरोबर आहे. मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला. पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील. कारण आम्हाला सगळ्यांना या देशात ज्या प्रकारची राजवट सुरू आहे हुकुमशाही, त्याहीपेक्षा भयंकर